माझं नाव सूरज कांबळे। मी गेली 4 वर्ष झालं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय। या ठिकाणी आज आम्ही पूर्ण विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी महापरीक्षा पोर्टलच्या संदर्भामध्ये जी काही अपारदर्शकपणे जी काही भरती प्रक्रिया चालवलेली आहे त्या विरोधात आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। पोलीस भरतीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर या ठिकाणी पहिल्यांदा जे फिजिकल व्हायचं होतं, जी शारीरिक चाचणी व्हायची होती ती पहिल्यांदा आता रद्द करून या ठिकाणी लेखी परीक्षा घेण्यात येत आहे। आणि आमच्या महत्त्वाच्या मागण्या अशाच आहेत की हे काही जे अपारदर्शक कारभार चालवला आहे तो रद्द करून या ठिकाणी MPSC म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार जो महाराष्ट्र लोकसेवा आयोग या स्वायत्त आणि ऑटोनॉमस आयोगाची जी स्थापना झालेली आहे त्या आयोगाच्या अखत्यारीत सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या काही सरकारी नोकऱ्या आहेत त्या आयोगातर्फे भराव्या। कारण आयोगाकडनं ज्या काही परीक्षा होत आहेत त्या पूर्णतः पारदर्शक होत आहेत। त्यामुळे आमची ही महत्त्वाची मागणी आहे की महापरीक्षा पोर्टल रद्द करावं आणि आयोगामार्फत या सगळ्या भरती प्रक्रिया राबवाव्यात। महापरीक्षाद्वारे ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात, उदाहरणार्थ पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल, ह्या ज्या काही परीक्षा चालू आहेत त्या परीक्षामध्ये जे घोटाळे चालू आहेत त्याचा निषेध म्हणून हा आजचा मोर्चा निघालेला आहे। आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आणि त्यानंतर फिजिकलची परीक्षा घेतली जाणार आहे। तर आमची मागणी अशी आहे की पहिल्यांदा त्याची फिजिकल चाचणी याची ती पहिल्यांदा घेण्यात यावी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात यावी, ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर शिक्षक भरती आहे, शिक्षक भरती ही निम्म्यातच अडखळलेली आहे। आता आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे त्याचे चान्सेस कमी आहेत। फार थोड्या जागा या महापोर्टलच्या द्वारे भरल्या जात आहेत आणि ह्याच्यामध्ये घोटाळा चालू आहे। त्याचा सक्त आणि सक्त निषेध आम्ही व्यक्त करण्यासाठी हा आजचा मोर्चा आहे। लाखो विद्यार्थी आज आपली ते बेरोजगार आहेत सध्या आणि खूप सारे क्लासेसची फी असेल, मेसचं जेवण असेल, ह्या सगळ्याचे पैसे भरून आज अभ्यास जी मुलं करतायत आणि तरी सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही आणि तो न्याय मिळवून आणि तो न्याय मागण्यासाठी आज आम्ही या ऑफिसवरती मोर्चा काढलेला आहे असं मला म्हणायचं आहे। जय हिंद।